रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असाच की आपण एक 10 दिवसाखाली एक आपल्या शेतातला व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये आपलं दोडकं दाखवलं होतं, ज्याच्यामध्ये आपण नेमकीच लागवण केलेली होती. तर काल एक दोघ जणांची मला एक इंस्टाग्रामवर मेसेजेस होते की भाऊ तुझे 10 दिवसाखाली व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये दोडकं दाखवलं, नेमकं लागवण केली ती. तर आजच्या टाईमला त्याची कंडिशन काय एकदा दाखव. तर त्याच्यासाठीच आजचा आपण हा व्हिडिओ काढत आहे. तेच मुद्दा आहे आपला व्हिडिओ काढायचा. आणि असेच शेतामधले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला एकदा क्लिक करा, जेणेकरून आपण जेव्हा व्हिडिओ टाकेल सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर हे आता आपल्या दोडक्याचा मळा, जे आपण 12 दिवसाखाली जो व्हिडिओ वगैरे टाकला होता ते याच रानामधला होता. आणि त्यावेळेस आपल्याला दोडका लावून 4 ते 5 दिवस झाले होते. नेमकाच तो जमिनीच्या वर येत होता, त्याची नेमकी तर उगवणशक्ती होत होती. तर आज आपल्या या प्लॉटला कंप्लीट 18 दिवस झाले आहेत आणि 18 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता आज याची कंडिशन काय आहे. ते 18 दिवसामध्ये ह्या 3 पानावर आहे. आता हे खालचे जे 2 पानं सुरुवातीचे दिसत आहे त्याच्यावर थोडी नागाळी वगैरे दिसत आहे. तर ही नागाळी वगैरे आपल्या पिकाला तर काही धोका वगैरे करत नाही, काहून तर कंपल्सरी खालच्या 2 पानावर नागाळी वगैरे येतच असते, पण त्यानं आपल्या पिकाला काही धोका वगैरे होत नाही. आणि आज कंप्लीट 18 दिवस झालेत आपल्या दोडक्याला. तर 18 दिवसाच्या या टायमानुसार आपल्या दोडक्याची अजून वाढ काही झालेली नाही आहे. आता 18 दिवसामध्ये हे जे इथून वेल निघत असतो, तर 15 दिवसामध्ये दोडका वेल काढत असतो. तर आज कंप्लीट 18 दिवस झाले तरी आपल्या दोडक्याने वेल वगैरे काढला नाही, काहून तर याचा परिणाम थंडी. आता जशी जशी आपल्या थंडी वगैरे थंडीचं वातावरण वाढत जाते. आता आजकाल तर थंडी जास्तच पडायली, त्याच्यामुळं थोडे वाढ वगैरे स्टॉप होते पिकाची. तर थंडी ही फक्त हरभऱ्याला, गव्हाला या मोठ्या मोठ्या पिकांसाठी कामाची असते. आणि असे दोडका, कारला, टोमॅटो याच्यासाठी जास्त थंडी वगैरे कामाची नसते, काहून तर थोडे परिणाम दिसतात, वाढ वगैरे स्टॉप होती, त्याची वाढ वगैरे थांबती. तर आज 18 दिवसाच्या नंतर आज 18 दिवस झाले तर आपल्या या दोडक्याची एवढी वगैरे वाढ झालेली आहे. तर आत्तापर्यंत आपण या दोडक्याला या ठिबकनुसार फक्त काल हुमिक आणि बुरशी वगैरे सोडली. स्प्रे तर कशा प्रकारचा घेतला नाही, आपण फवारणी वगैरे घेतलेली नाही आहे, फक्त आणि फक्त हुमिक आणि बुरशी सोडलेला आहे. आता हुमिक आणि बुरशी काय काम करते, तर हुमिक आणि बुरशी जे आपल्या पिकाच्या खालचे जे मुळे असतात त्याच्यामध्ये ताकद वगैरे साठवून ठेवते आणि बुरशीमुळं आपल्या पिकाला बुरशी वगैरे लागत नाही, त्याच्यामुळं पिकाला काही धोका वगैरे होत नाही. ते आपण या दोडक्याला 19-19 सोडणार आहोत, काहून तर 19-19 आपल्या पिकाची जास्त वाढ होते, वाढीचं काम करते 19-19. पहिलेच थंडीमुळं पिकाची वाढ जी आहे आपली थांबलेली आहे, त्याच्यामुळं 19-19 सोडावं लागतं. आणि उद्या 19-19 सोडल्याच्या नंतर आतापर्यंत आपण काही याच्यावर स्प्रे वगैरे घेतले नाहीत, काहून तर स्प्रेची गरज पडली नाही, जास्त रोग वगैरे अळी वगैरे तर काही आपल्याला दिसली नाही, त्याच्यामुळं स्प्रे वगैरे तर काही घेतले नाही. तर उद्या 19-19 सोडल्याच्या नंतर मग नंतर जे पिकाची कंडिशन बघून आपण स्प्रे वगैरे करत राहू. आणि जे स्प्रे काय करतो आपण पिकावर, कशा प्रकारे पिकाची काळजी घेतो. आता थंडीच्या दिवसामध्ये अशा जे दोडका, टोमॅटो वगैरे राहतात त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, काहून तर थंडीमुळं वाढ वगैरे खुंटते आणि अशा छोट्या छोट्या पिकाची काळजी घ्यावीच लागते. आता तर ही नेमकी सुरुवात आहे आणि यापुढे आपण पिकाची, दोडक्याची कशा प्रकारे काळजी घेतो, त्याला कोणते कोणते खत सोडतो, काय कशा प्रकारचे औषध घेतो, कोणत्या रोगासाठी कोणतं औषध वगैरे घेतो. आता हे जर बघायचं असेल तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकतच राहतो, तर तिथं तुम्ही बघू शकता. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला पण क्लिक करून घ्या, जेणेकरून आपण जो व्हिडिओ टाकेल सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल आपली. तर तुम्हाला जर काही जर विचारायचं असेल, काही जर डाऊट असेल तर तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला आपली इंस्टाग्रामची लिंक देतो, तर इंस्टाग्रामवर पण तुम्ही कधी पण मॅसेज करू शकता. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.